आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। बहुचर्चित अशा धाटाव MIDC मधील युनिकेम कंपनीच्या ठेकेदारीमधील वाद आता चर्चेचा विषय ठरला आहे। भाजपा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी थेट सुनील तटकरे यांच्यावर बोट ठेवत येत्या 4 जानेवारी रोजी भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेट बंदची हाक दिली। अमित घाग यांना प्रत्युत्तर म्हणून माजी सभापती हेमंत कांबळे, तालुका अध्यक्ष जयवंत मुंडे यांनी हे आंदोलन उधळवून लावण्याचे विधान करण्यात आले। त्यामुळे येत्या 4 तारखेला राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा हा वाद अटळ आहे। या सर्व प्रकरणात कंपनी व्यवस्थापन आणि कामगार बंधूंनी सर्वच आम्ही कंपनीच्या बाजूने आहोत अशा कोणत्याही प्रकारचे आंदोलन या ठिकाणी होणार नसल्याचे सांगितले। या बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी रुपेश रटाटे यांनी। संपूर्ण रोहा तालुक्याचं लागलेली बहुचर्चित युनिकेम कंपनी ज्या ठिकाणी आपण आज उभे आहोत, दिनांक 4 तारखेला जानेवारीच्या नवीन वर्षातच 4 तारखेला या ठिकाणी मोठा संघर्ष असा उद्भवणार आहे। एका बाजूला भाजप रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी थेट तटकरे यांच्यावरती बोट ठेवीत समोर राष्ट्रवादीला पूर्ण चेतावणी दिलेली आहे की या ठिकाणी तटकरेंची जी मक्तेदारी आहे, जी मनमानी कारभारी आहे ते या ठिकाणी आम्ही चालून देणार नाही। आणि त्याच्याच निषेधार्थ युनिकेम कंपनी मधील जो अंतर्गत ठेकेदारीचा वाद आहे तो आता संपूर्ण चव्हाट्यावर आलेला आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती 4 तारखेला या ठिकाणी आपण पाहिलं तर भाजपच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अमित घाग जे आहेत ते इथे एक मोठं आंदोलन करणार आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी न्यूज 18 स्वाभिमान रायगड यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र कंपनी व्यवस्थापनाने सुद्धा या ठिकाणी काहीशी उत्तर आहेत ती व्यवस्था ठेवली। मात्र कंपनी व्यवस्थापनाने या ठिकाणी बोलताना असं सांगितलंय की आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं आंदोलन आहे जे आम्ही चालून देणार नाही। काही कामगार त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्यात की आम्ही सुद्धा कंपनीच्या बाजूने सक्षम उभे आहोत, आम्ही सुद्धा जे 4 तारखेचं आंदोलन आहे ते कसं होणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ। मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा एक चेतावणी दिलेली आहे की जो भाजपचा जो आंदोलन आहे ते आम्ही या ठिकाणी होऊ देणार नाही, उधळून टाकू अशा पद्धतीची जी वक्तव्य आहेत हे दोन पक्षांमध्ये जो वाद आहे तो आता संपूर्ण चव्हाट्यावर आलेला आहे। संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष आपण पाहू शकता जी युनिकेम कंपनी आहे त्या कंपनीवर लागलेलं आहे। आणि 4 तारखेच्या वातावरणावरती 4 तारखेच्या या संपूर्ण याच्यावरती काय होणार हे संपूर्ण प्रकरण आहे ते 4 तारखेला सर्वांना रोहा तालुक्यामध्ये संपूर्ण पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन रोहनकडून रुपेश रायगडे, न्यूज 18 रायगड रोहा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।